नमस्कार. आपलं आता नुकतंच बघितलं मित्रांनो, तर आपली कोथिंबीर सध्या 20 ते 25 दिवसाच्या अवस्थेत झालेली आहे आणि अशा रीतीमध्ये आपल्याला आपली कोथिंबीर सध्या पिवळी पडत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पिवळी पडत आहे आणि हे मित्रांनो पिवळी पडण्याचं कारण काय आहे आणि यावर आपण कशाप्रकारे उपाययोजना करू शकतो तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर करा. मित्रांनो, पिवळं पडण्याचं कारण म्हणजे एक तर नायट्रोजनची कमतरता, दुसरं कारण म्हणजे मित्रांनो पाणी जास्त वेळ देणे किंवा पाणी कमी वेळेस देणे. अशा प्रकारे जर तुमच्याकडून हुकाल-चूक झाली, जास्त पाणी साचलं किंवा कमी पाण्याचा स्ट्रेस आला तर पाने पिवळी पडू शकतात. त्याचबरोबर नायट्रोजनची जरी कमतरता पडली तर पाने पिवळी पडू शकतात. या अवस्थेमध्ये मित्रांनो आपण मग काय उपाययोजना करू शकतो, तर एक उपाययोजना सांगतो मी तुम्हाला. पाणी साचून न देणे आणि जास्त जास्त पाणी न देणे, कमीत कमी पाणी देणे. थोडं 2-3 दिवसाला एकदम कमी रीतीने अशा स्प्रिंकलर हे रेन पाईपच्या सहाय्यतेने तुम्ही पाणी देऊ शकता. अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन आपण मागे बघितलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आपण इथं फवारणी करणे चालू आहे कोथिंबीरमध्ये. आता ही फवारणी कोणची आहे, तर मित्रांनो आपण या फवारणीमध्ये एक स्वाल या कंपनीचं वुक्साल घेतलेलं आहे मायक्रोन्यूट्रन्समध्ये, ज्यामध्ये NPK प्लस झिंक बोरॉन असं कॉम्बिनेशन आहे. 8 प्रकारचे कॉम्बिनेशन आहे, ज्यामध्ये 11% नायट्रोजन आहे, 11% फॉस्फरस आहे आणि 8% पोटॅश आहे. अशा पद्धतीने त्यामध्ये 8 प्रकारचे कॉम्बिनेशन आहेत आणि ते आपण प्रति 15 लिटरसाठी आपण 60 ते 70 ml घेत आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पाणी पिवळी पडत आहेत आपले. आणि ही जर फवारणी घेतली तर मित्रांनो निश्चितच आपल्याला चांगला रिझल्ट जाणवलेला दिसेल. आणि त्याच्यासोबतच मित्रांनो आपण एक बुरशीनाशक सुद्धा घेतलेलं आहे, ज्यामध्ये मॅनकोजेब प्लस कार्बन डायझॅम प्लस मॅनकोजेब असं नॉर्मल एक कॉम्बिनेशन आहे, जे की मार्केटमध्ये साफ नावाने आहे, भरपूर नावाने आहे. तुम्ही कोणतंही घ्या या कंटेंटचं, सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो ते. आणि त्याचबरोबर आपण स्वाल या कंपनीचं उक्साल घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता फवारणी करणं चालू आहे, बघू शकता तिकडं. आणि आता इकडले साईड झालेले आहे. तुम्ही नक्की नंतरचा रिझल्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.